रामकृष्ण हरी मंडळी, तर मला ना पहिल्यांदा अशी कुर्ती शिवायला आलेली आहे. मी याच्या आधी कधी अशी शिवली नव्हती. ते कॉर्ड सेट का काय म्हणतात त्याच्यावरची ही शॉर्ट कुर्ती आहे. आणि मी ज्या शिवलेल्या आहेत आतापर्यंत लॉंग कुर्तीच होत्या, कधीच मी शिवली नव्हती अशी कुर्ती. तर म्हटलं चला बघूयात आपण. मग इतकं सुंदर कापड होतं हे, म्हणजे जस्ट कसं घेतलं माहीत नाही, पण हे कापड कॉटनचं होतं. मला इतकं आवडलं ना की मी आता ठरवलं की मी पण बिना अस्तरचंच कापड शिवून बघणार आहे आणि कुर्ती अशीच शिवून बघणार आहे. पण माझ्याकडे ऑलरेडीच खूप आहेत, पण ज्या पण आहेत ना ते सगळं अस्तर लावून शिवल्याचे, बिना अस्तरच्या कुठल्याच नाही आहेत. आता हे शिवताना माझ्याकडून एकच चूक झाली की मी मुंडा जो आहे तो खूप मोठा घेतला. हा मुंडा म्हणजे माझ्याकडून 8 इंचाचा मुंडा झाला. नंतर इथं नॉर्मल जे टेलर लोक आहेत ना, म्हणजे ज्यांना स्टिचिंगमधलं माहिती आहे ना, त्यांना सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत की कसं करायचं, काय करायचं. कुठलीही गोष्ट तुम्ही जर फक्त मोबाईलवरची बघून करायला जाताल तर ते करणं शक्य नाही. म्हणजे मी कुर्तीचा पहिला आकार दिला आणि 2.5 इंच म्हणजे 1.5 इंचावर थोडीशी जास्त 1.5 इंच मार्जिन ठेवलं. कारण त्यांनी पहिलंच मला सांगताना सांगितलं होतं की तुम्ही 1.5 इंचाचं वगैरे मार्जिन जास्त ठेवा, म्हणजे परत यूज करायला कधी बारीक मोठं झालं तर कमी करायला होईल म्हणून. मग मी तसंच ह्याला पुढं फ्रंटचा आकार 1.5 इंचावर घेतला आणि फ्रंटचा आकार 1 इंचावर गोल आकार आतमध्ये देऊन घेतला. आणि खरंच ब्लाऊजपेक्षा कुर्ती शिवणं खूप सोपं आहे असं मला तरी वाटते. खूप म्हणजे मला अर्ध्या तासातच ही कुर्ती शिवून झाली असेल. आणि याला ना हुक लावायचे काय न काय. आणि हे मोबाईलवरच बघितलं होतं बरं का मी, ही तिरकी पट्टी ठेवायची आणि तिरका टेप ठेवून आपण असं बघायचं की किती लागते म्हणून. तर हे माझं फेल गेलेलं आहे. त्यामुळं माझ्याकडून मला मग भाईला मला जोड द्यावा लागला थोडासा, लय नाही दिला पण थोडासाच दिला. पण हे असं बघितल्यामुळं. आणि भाईला जे घ्यायचं कापड आहे ना ते छातीचा 4था भाग, म्हणजे जर 40 जर चेस्ट असेल ना तर 10चीच घडी घ्यायची हाताची, म्हणजे बरोबर येतं ते माप. म्हणजे हाताची घडी 10च घेतली ना आपण मापाला, तर तुम्ही असं काहीतरी मोबाईलवरचं बघून करायला जाता तर ते चुकीचं होणार आहे. त्यामुळे मोबाईलचं काही बघायचं नाही. मी मोबाईलचं बघून हे 9वर घेतलं होतं, तर हे मला ऑब्वियसली कमीच पडलं. त्यामुळं ते मोबाईलचं बघून नाटक करायचा प्रयत्न करायचा नाही. जे आपण क्लासमध्ये शिकलेलो आहे आणि जे अनुभवाने केलेलं आहे ना तेच करायला बघायचं. जास्त हुशारी दाखवायची नाही, त्यामुळं आपण चुकू शकतो आणि त्यामुळं आपल्याच डोक्याला ताप होऊ शकतो, हे आपण लक्षात घ्यायचं. मला एकदा कुठली गोष्ट शिवायला आली ना की ती शिवल्याशिवाय मला अजिबात दम निघत नाही. आणि हा कुर्ता खरं तर मला एक्सपेक्ट होतं, म्हणजे मला असं वाटत होतं की मी हा कुर्ता घालून बघावा आणि मग तो मला मोबाईलवर दाखवावा. पण परत विचार केला की आपण घातल्यावर म्हणजे आता ऑलमोस्ट मोबाईलवर सगळेच लोक मला ओळखतात. मग त्यामुळं त्यांनी जर हा व्हिडिओ बघितला आणि त्यांनी जर म्हटलं की तुम्ही माझा कुर्ता कसा घालून बघितला, कारण नवीनच ओळख आहे त्यांची आणि माझी, मग त्या काय म्हणतील असं मला तरी वाटलं म्हणून मी तो घालून बघितलेला नाही. पण जस्ट माप माझंच आहे असं चालतंय. त्याच्यामुळं मला तरी वाटत होतं की घालून बघावा, पण मी त्यांना काय वाटन ह्या अंदाजाने मी घातलेलं नाही. फ्रंट कटला बरोबर तुम्हाला फ्रंटचा कट दिसत आहे. आणि नंतर मग कॅनव्हास लावायचा होता. कॅनव्हास लावायला इथल्याच कपड्यांचा वापर केला. पुढचा अगदी छोटासा गळा आहे, पुढं अशी थेंबसारखा डिझाईन दिलेला आहे आणि पाठीमागं जस्ट गोलगळा केलेला आहे. मला कॅनव्हास लावून काय माहिती एवढ्यात खूप वेळ लागले कॅनव्हास लावायचं. प्रत्येक काही झालं की कॅनव्हास लावायचं, प्रत्येक गोष्टीला कॅनव्हास लावायची. मला इतकी सवय झालेली आहे ना. आणि कॅनव्हास लावलं फिनिशिंग इतकी अप्रतिम येते ना, काय सांगू तुम्हाला. फक्त प्रेस करावं लागते आणि हे करावं लागते. मग शिवण्याचा काही मी व्हिडिओ घेऊ शकले नाही, कारण खूप उशिराने हा कुर्ता मी शिवला. त्यामुळं मला शिवायचा व्हिडिओ अजिबात घेता आला नाही. तर खूप छान असा झाला. आणि नंतर आज मी तो कुर्ता त्यांना देऊनही आले, म्हणजे द्यायला गेले होते. माझं तिकडंच काम होतं म्हणून मी कुर्ता घेऊन गेले. तर त्यांना इतका आवडला ना कुर्ता, त्यांनी घातला. पण त्या म्हटले मी आज ऑफिसला जाताना घालून जाते. मी प्रेस वगैरे करून घेऊन गेले, पण त्यांना घातल्यावर असं वाटलं की पाठीमागे एक टक्स द्यायला पाहिजे. मग मी परत आज रिटर्न आणलेला आहे त्याला आणि मग त्याला 8-8 इंचाचा छोटा टक्स दिलेला आहे पाठीमागं, म्हणजे त्यांना तो बसेल. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ हाच पाहिजे की दुसरा पाहिजे हे पण कमेंटमध्ये सांगा. बाय.